गेल्या अनेक वर्षापासून 2 वर्षापासून हे सरकार आलेलं आहे। आमच्या हातात फक्त नोटा दिलेला आहे। काय दिलेला आहे? जोरात सांगा, हात उचलून सांगा, नोटा दिलेला आहे। तो वरच्या लोकांना समजलं पाहिजे, फार लोकांना समजत नाही। बेळगाव मध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचा महानगरपालिका आलेले आहे। त्यासाठी तुमच्या सगळ्या लोकांना मी अभिनंदन आणि धन्यवाद करतो। तर आज या सरकारने जाती गणना केलेला आहे। काय केलेलं आहे? ಜಾತಿ ಗಣನೆ ಮಾಡಿ ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಭಾಗದ ನೇಕಾರರು ಇಲ್ಲ ಅದ್ರೊಳಗ, ಮರಾಠ ಸಮಾಜದವರಿಲ್ಲ, ಜೈನರಿಲ್ಲ, ಭೂಯಿ ಸಮಾಜದವರಿಲ್ಲ। ಬಾಳ ಇದೆ ಶ್ರೀರಾಮನವರು ಹೇಳಿದ್ರು, ಯಾವಾಗ ಎಷ್ಟು ಜನಸಂಖ್ಯೆ ಐತಿ ಅದಕ್ಕಿಂತ 1.5 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಬೇಕು, 2 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಬೇಕು, ಆದ್ರೆ ಆ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲ। ಹಿಂಗಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ತಮಗೆ ಬೇಕಾದ ಹಂಗ ಜಾತಿ ಗಣನೆ ಮಾಡಿದಾರ। ಬರುವಂತ ದಿವಸದೊಳಗೆ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರು ನೀವು ಈ ರೀತಿ ಹೋರಾಟ ಕೊಡ್ತೀರಿ, ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ಜನ ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ಇರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದ್ದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಬರ್ತೇವೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ इच्छा पडता इथे। तुम्ही जर असंच बसला, तुम्ही बघितलं असेल काल टीव्ही मध्ये त्या बेनकेने मी चर्चा करत होतो, अनिल बेनकेने मी मराठा समाज दाखवलेच नाही। या राज्यामध्ये मराठा समाज आहे की नाही? तालुक्यामध्ये आहे की नाही? खानापूरमध्ये आहे की नाही? सिद्धरामय्याच्या वर्दीमध्ये काहीच नाही आहे। मग काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? कुणाला घरा बनवलं पाहिजे? जोरात सांगा, जोरात सांगा। हा, तर मी आणि एकदा आपल्याला विनंती करतो, गेल्या 2 वर्षाच्या अगोदर विकासाची गंगा प्रत्येक गल्लीमध्ये वाहत होती, आता प्रत्येक गल्लीमध्ये मटका जुगार व्हायला लागलाय। 2 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವ್ರ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ, ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ, ಕರ್ನಾಟಕನಾಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಒಳಗೆ ಇಲ್ಲಿ ಕಾರಜೋಳ ಸಾಹೇಬರು ಜಿಲ್ಲಾ ಮಂತ್ರಿ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರ। ಅವ್ರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕಾರಣ ಅದಾರ। ಅವಾಗ ವಿಕಾಸದ ಗಂಗಾ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಗಂಗಾ ಹರಿತಿತ್ತು, ಇವತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಓಣಿ ಒಳಗೆ ಮಟಕಾ ಜುಗಾರದ ಗಂಗಾ ಹರಿಯಾತೈತಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ। ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ ಮಟಕಾ ಜುಗಾರ್, ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ ಜಾಗ ಕಬ್ಜಾ। ಇವತ್ತ ಬಹುತೇಕ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳು ಇವತ್ತು ಜಾಗ ಖಾಲಿ ಮಾಡುವಂತ ಅಡ್ಡೆಗಳಾಗಿದ್ದಾವ। ನಾನು ವಿಧಾನಸಭೆ ಒಳಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಇವತ್ತು ಹೇಳತ್ತೀನಿ, ಆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ಸರ್ಕಾರ ಬಹಳ ದಿವಸ ಉಳಿದಿಲ್ಲ, ನೀವು ಯಾರು ಕ್ರಿಮಿನಲ್ ಸಂಘಟ ಕೂಡಿ ಏನೇನು ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತೀರಿ ಎಲ್ಲರದು ಹಿಶೋಬ್ ಐತಿ। ಹಿಶೋಬ್ ಒಂದು ದಿವಸ ಬಾಕಿ ಚುಕ್ತಾ ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಐತಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಮರೆಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ। आम्ही बघितलंय संभाजी महाराजांचा पुतळा उद्घाटन करताना ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे, रस्ता बंद करताना ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे, नाला बंद करताना ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले, त्या सगळ्यांचा हिशोब आमच्याकडे आहे। आणि हिशोब केल्याशिवाय सरकार आल्यानंतर राहणार नाही, हे आज बेळगाव दक्षिणच्या मतदारसंघाच्या लोकांना मी सांगू इच्छितो। विकास शून्य झालेला आहे। विकास काय झालेला आहे? हा, नाळे बा, महिलांनी नाळे बा। आणि मी आणि एकदा सगळ्यांचं स्वागत करतो, आणि खास करून मैसूरचे महाराजांचे युवराज पहिल्यांदा बेळगावला आले, टाळ्या वाजवून मोठ्या प्रमाणात त्यांचं जंगी स्वागत करावं असं मी विनंती करतो। कर्नाटकाच्या विकासामध्ये मैसूर महाराजांच्या जो योगदान आहे ते फार मोठं योगदान आहे पहिल्यांदा। आणि मी खास करून विजेंद्र साहेबांना आणि अशोक साहेबांना पूर्ण दक्षिण मतदारसंघाच्या वतीनं जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं एवढं सांगून माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद। जय हिंद।